राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. भाजप सरकार असे एकमेव सरकार आहे जो सर्वांगीण विकास साधत आहे. शेतकऱ्यांची किसान सेवामधून वर्षाला 12,000, घरी 2 लाडक्या बहिणी असतील तर वर्षाला 36,000 डायरेक्ट अकाउंटमध्ये, तर गरीब लोकांना अन्नधान्य, महिलांना 50% प्रवासात सवलत, पेन्शन योजना, कोणत्याही आजाराला 5 लाखापर्यंत जन आरोग्य योजना, मोठ्या ऑपरेशनसाठी महात्मा फुले योजना, याचबरोबर प्रत्येक भागातील रस्ते, गटारी, युवा लोकांना रोजगारासाठी विविध योजनांच्या माध्यमातून 20 लाख पर्याय विनातारण अर्थसहाय्य देणारं एकमेव सरकार म्हणजे भाजप सरकार आहे, जे देशात, राज्यात, जिल्ह्यात आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास फक्त भाजपच करू शकते. या सर्व योजनांची परतफेड करायची वेळ दत्तवाड जिल्हा परिषदमधील मतदारांना संधी आहे. त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषदेच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की कोणताही विचार न करता दिसलं कमळ की हा नाशिक्का, असं भाजपचे नेते संजयदादा पाटील तसेच युवा नेते सुशांतदादा पाटील यांनी सांगितलं. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ मृणालिनी राजे सुशांत पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, जुने दानवाड, नवे दानवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी येथील घराघरात, वाडी वस्तीवर जाऊन भाजपचा प्रचार जोर धरला असून येथील मतदारांनी आम्ही मृणालिनी राजे पाटील यांना मतदान करून विकासाला साथ देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवार मृणालिनी राजे पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे. मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संदीप अडसूळ.